ते नव्ह खालच्या रानात लावलंय पाणी, मोटर पण चालू आहे. मग आता ते पाणी पाजायला मला 1 तासभर तर लागणार. मग आता तेवढ्यात काहीतरी करा की व्यवस्था पोटा पाण्याची. भूक काय लागली का? मग रानात असलं की भूक लागते ना. मग चालतंय, करूया की आज करूया व्हेज मंचुरियन. व्हेज मंचुरियन म्हणजे काय असते ती? चायनीजचा प्रकार आहे. ती त्याच्यात काहीतरी ती कोंबडीचं पीस घालतात आणि ती बनवतात तसलं का काय? नाही आपण व्हेज बनवणार. चिकन मध्ये पण असतं, हा, पण आपण चिकनचं नाही बनवणार आहे. आपण बनवणार आहे व्हेज मंचुरियन. व्हेज मध्ये बनवणार. मग आता काय 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 घालतात त्याच्यात? त्यात घालतात कोबी, मैदा, कॉर्नफ्लॉवर, तिखट मीठ. मग ती कोबी कशा पाय घालायचा? कोबी घालायचा असतो व्हेज म्हणूनच. आणि त्याचा पदार्थ असा आहे की लहान मुलं जास्त करून कोबी खात नाहीत ना, नको म्हणतात कोबीची भाजी वगैरे. मग ते खिसून त्यात कोबी करून बनवून घातलं की आवडीनं खातात. हा, म्हणजे लहान पोरं खात नाही ती, त्याच्यामुळं ही एक म्हणजे त्यासनी फसवायचा उद्योग आहे म्हणायचा एकंदर. बर 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 बर, चालते करा सुरुवात. शेतकरी खाद्य संस्कृतीचे थेट शेतातून दर्शन घडवणारे एकमेव चॅनल गावाकडची चूल या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर मंडळी, आज गावाकडच्या चुलीवर बेत आहे त्या व्हेज मंचुरियनचा. बघूया तरी कसं होतंय. पण होतंय काय बरं का, तुम्ही आमचं व्हिडिओ बघताय, पण एक अडचण आहे बघा त्याच्यात. हो, एक अडचण आहे की अशी की तुम्ही फक्त व्हिडिओ बघण्याच्या नादात आम्हाला कमेंट करायला विसरताय. थोडे आम्हाला कमेंट करा की जेणेकरून आम्हाला आमचा उत्साह पण वाढेल आणि तुमच्या कमेंटमधून आम्हाला समजेल की आमचे व्हिडिओ कसे होतात ते. आणि काय व्हिडिओला तेवढं लाईक पण करायला विसरायचं नाही बरं का. आणि आपलं गावाकडची चूल जी चॅनल आहे का नाही, त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून तेवढं घंटीचं बटन दाबायचं. म्हणजे ह्याच्या पुढचा जर व्हिडिओ आमचा येईल का नाही, त्याचं तुम्हाला म्हणजे आपोआप त्याची माहिती मिळेल. तर आता आपण करणार आहे बघा सुरुवात ह्या रेसिपीला. चालू करा बघू. चालते, मला द्या चूल पेटून. आता मग तेल ओतून करा सुरुवात. तर मी बघून येतो तेवढं पाणी. पण 1 तास बरं का, लईत लय. हा, कारण लय उशीर करून चालणार नाही, भुका लागली. नाही लागणार, अर्धा तासात होऊन जाईल. बर चालतंय. मग हाक मार, जातो तवर पाणी पाचतो. गावाकडच्या चुलीवर आज करूया कोबी मंचुरियन. त्यासाठी मी घेतला 1 किलोच्या आसपासचा कोबी. कोबी आता मी किसून घेते. कोबी आता मी किसून घेतलेला आहे. यातला आता मी थोडं करून असं थोडंसं यातलं पाणी काढून घेते. कोबीत पाण्याचं प्रमाण खूप असतं, त्यामुळं आपण जेवढा मैदा घालू तेवढा त्यात बसून जातो. त्यासाठी थोडंसं असा पिळून घेतला की आपल्याला योग्य प्रमाणात त्यात मैदा घालता येतो. मग खिसल्यामुळं तर त्याचं पाणी खूपच निघतं. का एवढा कोबी तेवढं पाणी निघून आलं. आणि असं बारीक खिसून हे करून कोबी घातलं की मुलांना पण एवढं पटकन जाणवत नाही की आपण कोबी खातोय म्हणून. नाहीतर अशी मुलं कोबी खायला मागतच नसतात ना, तो त्यांच्या नावडीचा पदार्थ होतो. अशा पद्धतीनं आपण हे पाणी काढून घेतलंय. तर आपण हे करून हे साहित्य घालून आपण हे पीठ भिजवून घेऊया. सुटसुटीत असं झालंय बघा कोबी आपला. इथे मी आता कोबीत मिसळायला हे साहित्य घेतलंय. 1-2 मध्यम आकाराचे 2 वाट्या मैदा घेतलाय, 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले, 2 छोटे चमचे लाल तिखट घेतले, एक अर्धा चमचा हिंग घेतले, आलं लसूण पेस्ट घेतली थोडीशी, आणि आपल्याला लागल आपल्या 1 चमचा मीठ घेतले. पण आपण जेवढं आपल्याला हवं तेवढंच आपण टाकणार आहोत. चला तर आपण आता यात हे साहित्य मिक्स करून घेऊया. हे कोबी आहे, यात मी अगोदर मैदा मिक्स करते.
थोडा थोडाच करून घ्यायचं, म्हणजे आपण पीठ मळतच त्यात मैदा हे करणार आहे. हे आलं लसूण पेस्ट, मीठ टाकून घेते, थोडंसं हिंग, लाल तिखट, कॉर्नफ्लॉवर, आपण सगळं असं थोडं थोडं हे करून मिक्स करून घेऊया. कोबीत खूप मॉइश्चर असतं, पाणी असतं, त्याच्यामुळं आपल्याला इथे पाण्याची तशी गरजही नाही वाटत आहे. त्या कोबीच्या पाण्याच्या प्रमाणात आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत. बघा, जसं पीठ मळू तसं आपण थोडं तरी त्याचं मऊसूत पीठ व्हायला लागलंय. हे सगळं एकजीव चांगलं करून घ्यायचं. मळत आपण ते एकत्र एकजीव करणार आहोत. हे बघा, मग असे किती फडफडीत पीठ होतं, तर त्या कोबीच्या ह्याच्यातल्या पाण्यामुळे ते कणकेच्या पिठाचं मग आपण मळताना गोळा होत करतो तसा गोळा झालाय बघा. आता आपण थोडासा मैदा अजून घातला तरी तो बसणार आहे, पण मी आता काही नाही घालत आहे, मला नाही तेवढी गरज वाटत आहे. मी आहे आता असंच थोडा वेळ झाकून ठेवून देते ह्याला. आपलं तेल तापलेलं आहे, पण आता असे गोल गोल छोटे छोटे आपले असे गोळे करून भाजून घेऊया तो चांगले खरपूस ह्याच्यावर. आमच्या मुलींना ना असं गोलपेक्षा ना हे असे ओबडधोबड जरा हे केलेलंच जास्त आवडतं. हे छोटे छोटे असे हे करून टाकून गोळे भाजून घेतले की ते आतून पण छान चांगले पूर्ण खरपूस भाजले पण जातात. कमी जाळावरच हे चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे, म्हणजे आतून पण चांगले भाजले जातात. जास्त जाळ लावून भाजले ते वरून पूर्ण लाल होतात, पण आतून पीठ तसंच कच्चं राहतं. म्हणून कमी जाळावरच हळूहळू हे चांगलं भाजून घ्यायचं. हे काय आता कलर पण बदलायला लागलाय, म्हणजे थोडे हळूहळू भाजायला लागले चांगले. का आपल्या ह्याचं आता हे पूर्ण भाजत आलेत चांगले. आपण आता मी आता ह्याला काढून घेते ह्याच्यात. हे बघा आपले चांगले कडक असे थोडेसे नरम कडक खुसखुशीत असे झालेले. तेव्हा कसा आवाज पण येतो. पूर्ण तेल नितळून आपण व्यवस्थित
घेणार आहे. हे आपले वडे तळून झालेत. हे बघा किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत. आतून पण चांगलं पीठ पूर्णपणे भाजलेलं आहे. तर ह्याच पद्धतीने मी बाकीचे पण वडे तळून घेते आणि शेवटी याची आपण ग्रेव्ही बनवणार आहोत. अशाच पद्धतीनं आपण हे सगळे बाकीचे पण मंचुरियन तळून घेऊया. आपण मंचुरियनची ग्रेव्ही करणार आहे. त्यासाठी आता मी थोडासा उभा कांदा चिरून घेतला आहे. तो चांगला तेलात चांगला भाजून घ्यायचे. याला कांदा आला आहे आपला आता भाजत यातच आपण आता शिमला मिरची घालून घेते. शिमला मिरची पण थोडीशी आपण चांगली कुरकुरीत होईपर्यंत भाजणार आहे. आता आपली मिरची आणि कांदा चांगला भाजत आणला आहे. त्यात आता थोडंसं मी हे आलं आणि लसूण बारीक केलेलं चिरून घेतलं आहे. हे चेचून नाही किंवा हे नाही, ते चिरून घेतलं आहे. त्यामुळं मंचुरियनचे खाताना थोडंसं क्रिस्पीपणा जाणवतो. एवढंच आता मी हा कोबी पण त्यात घालून भाजून घेते. हे पण भाजलेलं आहे. आता त्यात आपण थोडंसं सोया सॉस टाकणार आहे. 1-2 चमचे असं. दोन चमचे आपण रेड चिली सॉस टाकते. का आपले मंचुरियन ग्रेव्हीतले मंचुरियन तयार आहे. आता काढून घेते त्यात. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून प्लीज सांगा. तुम्हाला एक हे आता हे करून पण दाखवते बघा. गरम आहे थोडंसं.